घरी यावेळेस सामूहिक प्रार्थना होत नाही, परंतु आपण ऑनलाईन देखील करत आहोत आणि प्रभू त्यामुळे देखील आम्हा प्रत्येकांना आशीर्वादित करा. थँक यू जीसस. सर्वजण आपले डोळे बंद करू. प्रभूला बोले की प्रभू येशू, कुठल्या शब्दामध्ये प्रभू तुला धन्यवाद देऊ की आठवडाभर या महिनाभर प्रभू प्रत्येक रोगापासून प्रत्येक आजारापासून तू आम्हाला सांभाळलेला राजा, आम्ही तुला धन्यवाद देतो. थँक यू जीसस लॉर्ड. हालेलुया. प्रभू आम्ही तुझे उपकार मानतो राजा. म्हणून परमेश्वराचं वचन म्हणते की त्याचे कुठलाही उपकार विसरू नकोस. हे माझ्या जीवा परमेश्वराचा तू धन्यवाद कर. प्रभू बोले प्रभू आज मला प्रभू तुझ्या आराधनात खरे करणे करायचे. प्रभू पवित्र आत्मा तुझ्या तुझ्या हृदयामध्ये तुझ्या जीवनामध्ये प्रभू पुन्हा एकदा हे जीवन तुझ्या हातामध्ये आम्ही समर्पण करतो राजा. तुझ्या इच्छेप्रमाणे तुझा आम्हाला चालव परमेश्वर राजा. मी बलाने देवे प्रभू तुझ्या आत्म्याने कार्यसिद्धीस कर. प्रभू परमेश्वर तुझ्या आत्म्याने कर. वचन म्हणतात कृष्णाची प्रत्येक आत्म्यामध्ये की ज्यास पवित्र आत्मा तुम्हाला त्यास तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरूशलेमात येऊया शरणाला तुझ्या शरणापर्यंत तुम्ही माझ्या संशय राजा. आणि प्रभूचं वचन म्हणतं की तुमचं शरीर हे देवाचं मंदिर आहे राजा. आणि प्रभू आज प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू राज करता तेव्हा धन्यवाद होतो परमेश्वर. धन्यवाद होतो तुझ्या महान बलिदानाबद्दल, प्रेमाबद्दल प्रभू. थँक यू जीसस. प्रभू सर्व दिलेल्या गोष्टीबद्दल आम्ही धन्यवाद देतो. जे आम्ही करत आहोत, जे आम्ही खात आहोत, पीत आहोत प्रभू राजा, जिथं आम्ही राहत आहोत प्रभू, केवळ तुझी दया, तुझी कृपा आहे परमेश्वर. थँक यू जीसस. पवित्र आत्मा परमेश्वर या जागेवरती प्रभू तू नियंत्रण घे राजा. थँक यू जीसस. पवित्र आत्मा तुम्ही राजा, आम्ही तुझे स्वागत करतो या ठिकाणी राजा. थँक यू जीसस. गोरी बाबा बशंदर बंदर बशंदर गोरी का बाबा बशंदर बंदर बशंदर गोरी बाबा बाबा बशंदर बंदर बशंदर. अल्फा आणि ओमेगा प्रभू, प्राण आणि शेवट प्रभू तू आहे. त्याप्रमाणे सगळेचा तुझा आभार घेतला विश्वासा. पवित्र आत्मा तू लीड कर, अगुवाई कर परमेश्वर. आणि हो दे प्रभू आज प्रत्येकाची जुनादारी, प्रत्येकाची जिम्मेदारी प्रभू, प्रत्येकाच्या मुखादारी प्रभू केवळ तुझा गौरव, तुझी महिमा हो. तेरी स्तुति और आराधना करता हूँ मैं तुझसे प्रार्थना. हो तेरी स्तुति और आराधना करता हूँ मैं तुझसे प्रार्थना. महिमा से तुझ जागो जो भी तू चाहे तू यहाँ पर कर. हालेलुया हालेलुया करता हूँ मैं तुझसे प्रार्थना. महिमा से तेरी तुझ जागो जो भी तू चाहे तू यहाँ पर कर. हालेलुया हालेलुया
करना से तेरी मैं दिन दिखाता है, धाम कर मेरी मुझे बचाता है। करना से तेरी मैं दिन दिखाता है, धाम कर मेरी मुझे बचाता है। जब मैं पुकारूं तू दौड़ आता है, जब मैं गिरूं मुझे उठाता है। हालेलुया, हालेलुया, आपका वचन कहता है परमेश्वर कि हर एक घुटना टिकेगा और एक जबान अंगीकार करेगी और कहेगी कि यीशु प्रभु है राजा। तू ही एक उद्धार परमेश्वर है राजा। प्रभु आपका समय निकट है राजा, आपको आना निकट है परमेश्वर राजा, इसलिए हमें तैयार कर लो। जब आपका आना होगा परमेश्वर हम आपके साथ हैं प्रभु। सारे जहां में तुझसा कोई नहीं, तुझको छोड़ कोई प्रभु है ही नहीं। सारे जहां में तुझसा कोई नहीं, तुझको छोड़ कोई प्रभु है ही नहीं। घुटने में देखूं बस तेरे सामने, तू है मेरा प्रभु, तू मेरा पिता। हालेलुया, 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 पवित्र, तू पवित्र, तू पवित्र यीशु। सब गाएं। तू पवित्र, तू पवित्र यीशु। हालेलुया, हालेलुया, प्रभु सारा आदर महिमा आपकी को देते हैं परमेश्वर। धन्यवाद है आपकी उपस्थिति यहाँ पर है प्रभु राजा। आपका अभिषेक मिलता है जहाँ पर 2 या 3 मेरे नाम से एक होकर प्रार्थना और आराधना करेंगे परमेश्वर। आपका वचन कहता है कि मैं वहाँ पर हाजिर हूँ परमेश्वर, मैं वहाँ पर उपस्थित हूँ राजा। और धन्यवाद देते हैं प्रभु इस दिन के लिए, इस समय के लिए, ताकि हम परमेश्वर आपकी संगत में प्रभु धन्यवाद के साथ आपके फाटकों में हम प्रवेश कर रहे राजा। हम धन्यवाद करते हैं प्रभु यीशु मसीह। इस प्रार्थना को प्रभु आप आशीषित कीजिए राजा। जो भी गीत गाए उसके द्वारा आपकी महिमा हो, आपकी प्रशंसा हो, आपके नाम की बड़ाई हो। धन्यवाद देते यदि हमारे जीवन में दुख और तकलीफ होंगे राजा, हम धन्यवाद देते सारे बादलों के लिए, चाहे वो अच्छा हो बुरा हो परमेश्वर। परंतु हम ये जानते हैं कि हमारा परमेश्वर से ऊंचा और सबसे महान है परमेश्वर। हम धन्यवाद देते हैं प्रभु यीशु मसीह। इस आगे का हर समय को आपके हाथों में देते हैं। हमारे गीत गाना आपके इच्छा के अनुसार होने की सहायता करें परमेश्वर। सारा महिमा आप ही को देते हैं। इस प्रार्थना को प्रभु यीशु मसीह के नाम में मांगते हैं। आमीन। हालेलुया। प्रभु यीशु को धन्यवाद देते हैं। प्रभु यीशु को धन्यवाद दें। अपन का एक गीत गाओ, गीत अदारे प्रभु धन्यवाद। Thank you, Jesus.
गाएंगे आपके आज का दिन ये हुआ है और हम उसमें आनंद करेंगे। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। प्रभु को महिमा मिले, चाहे वो मेरा आत्मा। प्रभु को महिमा मिले, चाहे वो मेरा आत्मा। वो बड़े में घटू, रहे उसकी धारा। वो बड़े में घटू, रहे उसकी धारा। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित। बताइए, आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। स्तुति प्रशंसा करे, क्यों ना कुछ होता रहे। स्तुति प्रशंसा करे, क्यों ना कुछ होता रहे। उसको हम गाते रहे, चाहे जहाँ भी रहे। उसको हम गाते रहे, चाहे जहाँ भी रहे। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। आता हूँ तेरे पास, मुझको कबूल कर ले। आता हूँ तेरे पास, मुझको कबूल कर ले। यही है तुझसे पापों से शुद्ध कर ले। यही है तुझसे पापों से शुद्ध कर ले। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। अपने हाथों को उठा कर कहते हैं, मैं प्रभु यीशु आज के दिन के लिए हमको धन्यवाद देते हैं। प्रभु आपको महिमा मिले परमेश्वर, आपकी स्तुति हो, आपकी बड़ाई हो परमेश्वर, क्योंकि आज के दिन को प्रभु आपने हमें दिखाया राजा। हम आपको धन्यवाद करते हैं। मर मिटने के आपके महान अनुग्रह का फल है परमेश्वर। कई लोग आज का दिन नहीं देख पाए होंगे राजा। कोई लोग ऐसे होंगे परमेश्वर जो आज नहीं रहेंगे परमेश्वर, परंतु हमें समय दिया राजा कि हम आपकी संगति में इस स्थान पर प्रभु आपके आराधना कर सकें। हम आपको धन्यवाद करते हैं। थैंक यू जीसस लॉर्ड। अपने हाथों को उठाकर प्रभु यीशु मसीह को धन्यवाद देते हैं आज के दिन के लिए। थैंक यू जीसस लॉर्ड। शंभो मस्या मोरिका बाबा मस्या बाबा मस्या बाबा। थैंक यू जीसस लॉर्ड। Thank you, Lord Jesus. Thank you, Jesus. Jesus, hallelujah. हे पवित्र आत्मा, हम आपका स्वागत करते हैं। Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus.
स्तुतियों के बीच में विराजमान प्रभु, तू बड़े और मैं स्तुतियों के बीच में विराजमान प्रभु, तू बड़े और मैं तू बड़े मैं कटू मेरे जीवन से महिमा तुझे मिले। सुना तू बड़े मैं कटू मेरे जीवन से महिमा तुझे मिले। तू मेरा है मैं तेरा हूँ, तू मेरा है मैं तेरा हूँ। सभी गाएं। तू मेरा है मैं तेरा हूँ, तू मेरा है मैं तेरा हूँ। यीशु नाम में चंगाई, यीशु नाम में रिहाई, यीशु नाम में सच्चाई, यीशु नाम में भलाई, यीशु नाम में चंगाई, यीशु नाम में रिहाई, यीशु नाम में
ईशा आम्ही तुला देतो ईशू पुन्हा एकदा प्रभू आमच्या जीवनामध्ये तुझ्या तुझं ऑनलाईन बघत असेल देखील जीवन आम्ही तुझ्या हातामध्ये देतो आमचं वचन प्रभू तू आशीर्वादित कर जे ऐकतील प्रभू त्या लोकांचं जीवन आशीर्वादित कर प्रत्येकाशी तू बोल प्रभू आणि प्रभू आज तुझं वचन दुधारित तलवारीपेक्षा प्रभू तीक्ष्ण आहे आणि प्रभू आज ते प्रत्येक अंतःकरणामध्ये भेटत जाऊ दे प्रभू आज प्रत्येक जीवन बदलले जाऊ दे सर्व माझं पुन्हा एकदा बोल आमचं राष्ट्रपती तुझ्या ओळख सर्व माझं मी मात्र प्रार्थना प्रभू येशूच्या नावात आमेन. खरोखर प्रभू येशू ख्रिस्तच आमचं पहिलं प्रेम आहे. पहिलं प्रेम होतं आणि पहिलं प्रेम राहणार. आणि खरोखरच की आपण प्रतिदिवशी देवाच्या चांगुलपणाचा, देवाचा विश्वासूपणाचा आणि देवाच्या खरोखरच आपले परमेश्वर हे वचनबद्ध परमेश्वर आहे. आणि खरोखरच आज या सुंदरशा दुपारच्या वेळेस गॉड इज बीन फेथफुल टू अस इन एव्हरी मॅनर. प्रत्येक प्रकारे परमेश्वर आपल्याशी प्रामाणिक आहे आणि आपण बऱ्याचदा प्रामाणिक नसतो तरी सुद्धा परमेश्वर आपल्याशी इतका प्रामाणिक आहे की तो आपण विश्वासू नसताना तो विश्वास योग्य आहे. आपण इमानदार नसताना तो आपल्या वचनाशी प्रामाणिक आहे आणि खरोखरच त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते. आणि पाहतो की बऱ्याचदा आपलं ब्रेन जे आहे देवाच्या गोष्टी इंटेलेक्च्युअली ग्रास करण्याचा प्रयत्न करतो, परंतु देवाच्या गोष्टी या आत्मिक गोष्टी आहेत आणि या आत्मिक गोष्टी आपल्या ह्युमन माइंडने आपण कधीच परस्यू करू शकत नाही. परंतु त्यासाठी आम्हाला देवाच्या आत्म्याची गरज आहे की जसं देवाचा अनुग्रह इतका चांगला आहे, आपलं माइंड कदाचित भरपूर दोषी ठरवतं, परंतु आणि त्याने मला म्हटले माझी कृपा तुला पुरेशी आहे, कारण अशक्तपणातच माझी शक्ती पूर्ण होते. याकरिता मी माझ्या अशक्तपणाची तोडी मिळवी म्हणून देवाचं सामर्थ्य माझ्यावर राहील. आय वेलकम ऑल ऑफ यू की आज दुपारी परमेश्वर आपल्याशी बोलणार आहे. फिलेमोनचं पत्र, इब्री लोकांस पत्र याच्या अगोदरचं एक पत्र आहे. पौलाने लिहिलेलं फिलेमोनला पत्र. फिलेमोनचं पत्र याचा पहिला अध्याय वचन नंबर 8 पासून वाचतो. Wherefore, though I might be much bold in Christ to enjoin thee that which is convenient, yet for love's sake I rather beseech thee, being such an one as Paul the aged, and now also a prisoner of Jesus Christ, I beseech thee for my son Onesimus, whom I have begotten in my bonds, which in time past was to thee unprofitable, but now profitable to thee and to me, whom I have sent again. Thou therefore receive him, that is mine own bowels. प्रार्थना करूया. Dear Heavenly Father, in Jesus' name, स्वर्गीय पिता प्रभू येशू प्रार्थना करतो बाप्पा की जसं ओनेसिमस प्रभू येशू बाप्पा की पूर्वी हा उपयोगाचा नव्हता, हा लाभदायक नव्हता, परंतु आता तो उपयोगाचा झालेला आहे. पिता, आज जसा हा जो बंदी ओनेसिमस आपल्या मालकाच्या घरातून पळून गेला होता आणि कैदेत जाऊन तारण झालं आणि आता परत प्रभू तो कैदेत असताना तुम्ही त्याचे इतकं रूपांतर केलं की तो टाकाऊ होता आता टिकाऊ झालेला आहे, नाचलेला होता आता उपयोगी झालेला आहे, पळाला होता आता तो स्वइच्छेने परत आलेला आहे. प्रभू येशू, आज खरोखरच ओनेसिमसच्या जीवनाद्वारे आमच्या आणखी बोला की आम्ही पण पूर्वी प्रभू येशू बाप्पा उपयोगाचे नव्हतो, परंतु प्रभू येशू आज तुमची कृपा, तुमची दया आमच्यावर झाली बाप्पा आणि आम्ही सुद्धा बाप्पा आमच्या भावी आयुष्यामध्ये बाप्पा आमच्या प्रत्येक दुर्वासनेकडे आम्ही बघत चाललो होतो, आमच्या स्वभावाने प्रभू लांब गेलो होतो, परंतु देव दया संपन्न आहे. त्याने सुवेळी प्रभू येशू मला पाठवून आम्हाला अधोलोकाच्या बाप्पा अंधारातून बाहेर काढलं बाप्पा आणि तुमच्या राज्यात आम्हाला आणून ठेवलं आणि आम्हाला बाप्पा प्रकाशाची संतान बनण्याची बाप्पा आम्हाला तुम्ही कुवत दिली बाप्पा. आणि प्रभू मी लाखो लाखो उपकार म्हणतो. आमच्या आणखी बोला पवित्र आत्मा, आमचा ताबा घ्या बाप्पा. प्लीज डू समथिंग न्यू, टेअर एव्हरी वर्ड फ्रॉम आवर लाईफ बाप्पा. आणि प्रभू येशू आमचा प्राण, हृदय, मन, आत्मा, शरीर
तुम्हाला देत आहे. आज जे खिन्न आहे, निराश आहे, सदा दोषी ठरवतात अशा प्रत्येकाशी आज मुलाखत. सर्व गौरव, सर्व सन्मान, सर्व स्तुती, सर्व प्रशंसा तुम्हाला जाओ नासरेतकर येशूच्या नावाने मागतो बेटा. इथून पुढचा सर्व शब्द देखील तुम्हाला डेडिकेट करतो बापा. तुम्ही बोला बापा. प्रभू येशूच्या नावाने मागतो प्लीज मैं का आमेन. हालेलुया. आज आपण पाहूया येट फॉर लव्ह सेक, केवळ प्रेमासाठीच. हालेलुया. आमेन. आणि संत पाऊल आपल्याला या पत्रात सांगतात की ते स्वतः आता वयस्कर वयोवृद्ध झालेले आहे. वचन नंबर 9 सांगतं, येट फॉर लव्ह सेक I rather beseech thee, being such an one as Paul the aged, and now also a prisoner of Jesus Christ. Praise the Lord. आणि पाहतो की ते तुरुंगात असताना हे तुरुंगातून लिहिलेलं पत्र आहे. असं समजलं की हे पत्र रोमच्या तुरुंगातून जवळपास 64 शतकामध्ये 64 AD ला हे पत्र रोमच्या तुरुंगातून संत पौलाने लिहिलेलं होतं. आणि असं सांगितलं जातं, जर संत पौलाचं वय प्रेषितांची कृती 7व्या अध्यायामध्ये 25 असेल, असं म्हणतात की स्टेफनसला जेव्हा धोंडमार होत होती संत पौलाचं वय 25 होतं असं म्हणतात. आणि आता कदाचित तुरुंगात असताना त्यांचं वय कदाचित 56 वर्षाचे संत पौल झालेले असतील. आणि वयाच्या 70 वर्षामध्ये संत पौलाचा रोम मध्ये शिरच्छेद केला गेला. आपण पाहतो की राउंड अबाउट सेंट पॉल, अपोस्टल पॉल must be no longer than 56 years old. Bible doesn't say it in the history we talks about apostle Paul. आणि पाहतो की फिलेमोन कोण आहे. फिलेमोन आपण पाहतो बघा, देवाचं वचन म्हणतं पहिल्या अध्यायामध्ये विशेष करून 1 आणि 2 वचन. Paul a prisoner of Jesus Christ and Timothy a brother unto Philemon our dearly beloved and fellow laborer, and to our beloved Apphia and Archippus our fellow soldier, and to the church in thy house. Amen. आपण पाहतो की फिलेमोन कोण होता. फिलेमोन हा कलेसी मधला एक विश्वासू होता. आणि हा विश्वासू व्यक्ती येशूचा शिष्य होता. आणि या शिष्याच्या घरात आपण पाहतो कलेसे या ठिकाणी त्याच्या घरात चर्च ची सुरुवात झाली होती. There was a house church in the house of Philemon who was from Colossae. आणि वचन 2 सांगतं, and to our beloved Apphia and Archippus our fellow soldier, and to the church in thy house. आता आफिया आणि आर्किपस कोण आहेत असं म्हटलं जातं की ट्रेडिशन सांगतं, परंपरा सांगते की आफियाची होती ही फिलेमोनची पत्नी होती आणि आर्किपस जो होता हा त्यांचा मुलगा. हे पती पत्नी यांचा मुलगा यांच्या घरात मंडळी भरायची. आणि यांच्या घरात पाहतो आपण विशेष करून एक त्यांचा घरात काम करणारा दास होता. त्या दासाचं नाव ओनिसिमस आहे. ओनिसिमस म्हणजे उपयोगी, हेल्पफुल, मदतनीस. म्हणजे ही इज व्हेरी मच हेल्पफुल. ही हेल्प्स अस इन एव्हरी मॅनर, युजफुल पर्सन. आणि ओनिसिमसचा इतिहास असा आहे की काही कारणास्तव ओनिसिमस फायलीमनच्या घरातून पळून गेला होता. आणि पळून गेल्यानंतर जेव्हा त्याला तुरुंगात टाकण्यात आलं, त्या तुरुंगामध्ये ओनिसिमसची ओळख पौलाशी झाली. आणि त्या तुरुंगामध्ये ओनिसिमसचं प्रभू येशू ख्रिस्ताने तारण केलेलं आहे. हालेलुया. ओनली फॉर लव्ह सेक. आणि आपण पाहतो की आजचा मंत्र आहे केवळ प्रेमासाठी. बरेच लोक आपल्या आयुष्यात गोष्टी, तुम्ही माझ्यासाठी पूर्वी असं केलं होतं म्हणून मी आता असं करत आहे, तुम्ही मला मदत केली होती केवळ मदतीसाठी मी तुम्हाला करत आहे, तुम्ही माझे नातेवाईक आहात म्हणून मी करत आहे, की तुम्ही मला उपयोगाला आलात म्हणून मी करत आहे. परंतु पाहतो की संत पाऊल म्हणतात फायलीमनला, येट for love's sake I rather beseech thee, being such an one as Paul the aged, and now also a prisoner of Jesus Christ. Hallelujah. Amen. Only for love's sake. Amen. केवळ प्रेमासाठी. Amen. Do you remember any time in your life when someone has done something to you only for love's sake? Amen. केवळ प्रेमासाठीच. असे दुर्मिळ लोक आहेत की जे स्वतः स्वार्थ पाहत नाही, स्वतःचा मतलब पाहत नाही, स्वतःला काहीतरी मिळेल हे पाहत नाही, परंतु
परंतु केवळ निस्वार्थ प्रेमासाठी मी हे करत आहे. हालेलुया. And this is what God is reminding us this afternoon. Only for love's sake, for God so loved the world that He gave His only begotten Son. देवाने जगात एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. कशासाठी? केवळ प्रेमासाठी. हालेलुया. Only for love's sake. Amen. Right from the Garden of Eden to Golgotha to the second coming of Jesus Christ, from second coming to the new heaven, new earth. हे सर्व कुणासाठी आहे? केवळ प्रेमासाठी, तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. हालेलुया. हालेलुया. लोकांनी प्रेमाबद्दल भरपूर पुस्तकं लिहिलेली आहेत, गाणे रचलेले आहेत, ग्रंथ पाठन केलेला आहे, पिक्चर काढलेले आहेत, परंतु आपण पाहतो ओनली फॉर लव्ह सेक. या देवाच्या प्रेमामध्ये स्वार्थ नाही, अट नाही. हे प्रेम असं म्हणत नाही की तू करशील तर मी करेन. हे प्रेम निस्वार्थ आहे. जरी तुम्ही नाही केलं तो ते प्रेम करत राहणार. हे प्रेम वाढत नाही. पहिले जितकं होतं आता पण तितकंच आहे, उद्या पण तितकंच राहणार. देवाची प्रीती आमच्यावरती सारखी आहे आणि म्हणून आज आपण जिवंत आहोत ओनली फॉर लव्ह सेक. आज नाका श्वास वाहत आहे ओनली फॉर लव्ह सेक. आज डोके चालू आहे ओनली फॉर लव्ह सेक. घरात अन्न आहे ओनली फॉर लव्ह सेक. अंगावर वस्त्र आहे ओनली फॉर लव्ह सेक. केवळ त्याचं प्रेम आमच्यावरती आहे. म्हणून आज या जिवंताच्या भूमीवर देवाने आपलं कल्याण केलं आहे. केवळ त्याची प्रीती आमच्यावरती आहे. म्हणून अंधारातून बाहेर काढून आम्हाला प्रकाशात आणलेलं आहे. आम्हाला प्रकाशाची प्रजा केली आहे. आणि म्हणून पाहूया आपण की जसं ओनेसिमसचं उदाहरण दिलेलं आहे. देवाचं वचन सांगतं 11 वचन, which in time past was to thee unprofitable, but now profitable to thee and to me. हालेलुया. हालेलुया. आणि पाहतो की ओनेसिमस ला संत पाऊल म्हणतात की तो माझ्या हृदयाचा तुकडा आहे, तो माझा पुत्र आहे. माझ्या बहिणीनो भावांनो, हा ओनेसिमस एका विश्वासणाऱ्याच्या घरी एक गुलाम म्हणून, एक दास म्हणून काम करायचा. काही कारणास्तव तो तिथून पळाला आणि पळाल्यानंतर तुरुंगात आला. तुरुंगामध्ये परमेश्वराने त्याचं तारण केलं आहे. हालेलुया. ओनली फॉर लव्ह सेक. सो व्हॉट इज ओनेसिमस टेलिंग अस? ओनेसिमसचा इतिहास आपल्याला माहित नाही. हा गुलाम कलसीचा आहे इतकं मला माहित आहे. परंतु पाहतो की ओनेसिमसला त्या घरातून पळण्याचं कारण काय आहे हे आम्हाला माहित नाही. परंतु संत पाऊल काहीतरी बोलतात बघा प्लीज. पहिला अध्याय विशेष करून वचन नंबर 16, 17 आणि 18. Not now as a servant, but above a servant, a brother beloved, especially to me, but how much more unto thee, both in the flesh and in the Lord. If thou count me therefore a partner, receive him as myself. If he hath wronged thee, or owed thee aught, put that on mine account. हालेलुया. याचा अर्थ समजता की कदाचित ओनेसिमस काहीतरी पैशाचा गैरव्यवहार करून त्या घरातून पळायला आहे. आणि संत पाऊल म्हणतात फिलिमनला, जर त्याने काही पैशाची ऑफर केली असेल तर त्या पैशाचा लेखाजोखा माझ्या अकाउंटवर तू टाक. आमेन. मग आपण पहिले पाहूया आता नंबर 1 थिंग, व्हाट इज इट व्हिच कॉज ओनेसिमस टू रन फ्रॉम फिलिमन्स हाऊस? फिलिमोनच्या घरातून ओनेसिमसला पळण्याचं कारण काय होतं? जेव्हा तो काम करायचा फिलिमोनच्या घरात तेव्हा त्याचं कारण झालं नव्हतं, पण त्याचं कारण तुरुंगात जायला आहे. इफिसियन्स पत्र पाहूया आपण, चॅप्टर 2 वर्स 1 and verse 2. And you hath he quickened, who were dead in trespasses and sins, wherein in time past ye walked according to the course of this world, according to the prince of the power of the air, the spirit that now worketh in the children of disobedience, among whom also we all had our conversation in time past in the lusts of our flesh, fulfilling the desires of the flesh and of the mind, and were by nature the children of wrath, even as others. ओनेसिमसला त्या घरातून पळण्याचं कारण काय असेल? कदाचित त्याचा जुना स्वभाव जो आहे, जो त्याला जगाकडे आकर्षित करतो. आणि देवाचं वचन म्हणतं, when in time past you walked according to the course of this world, according to the prince of the power of the air, the spirit that now worketh in the children of disobedience.
ओबिडियन्स. हालेलुया. जेव्हा लक्षात ठेवा, फिलेमोन हा धार्मिक मनुष्य होता, याच्या घरात चर्च भरायचं, परंतु हा जो गुलाम आहे ह्याच्या घरी मालकाच्या घरात देवाची मंडळी भरायची, पण याच्या अंतःकरणात त्या हाऊस चर्च मधला येशू ख्रिस्त जो मंडळीचा पाय आहे तो त्याच्या अंतःकरणात नव्हता. प्रॉब्ली आम्ही सुद्धा आपण चर्च मध्ये यायचो, धार्मिक गाणे गायचो, प्रार्थना करायचो किंवा करत आहात, परंतु प्रार्थनेचा गाभा येशू आमच्या अंतःकरणातच नाही. ओनेसिमसला धार्मिक वातावरण होतं, त्या घरात चर्च भरायचं, किती तास प्रार्थना चालायची आपल्याला माहित नाही, आणि कधी कधी चर्च भरायचं आपल्याला माहित नाही, किती लोक यायचे हे माहित नाही. तो त्या लोकांची सेवा करायचा, परंतु सेवा करता करता त्याला कधीच समजलं नाही की सेवेचा गाभा येशू हा माझ्या अंतःकरणात पाहिजे. You may fulfill all the religious duties of being a Christian, but you may never have Christ in your life. तुम्ही ख्रिस्तीपणाच्या सर्व अटी पूर्ण कराल, बाप्तिस्मा झाला असेल, समर्पण झाला असेल, जे काय झालं असेल, तुम्ही धार्मिक वागता, त्याची बऱ्याच गोष्टींमध्ये भाग घेता, पण आपल्या अंतःकरणात अजून येशू आला नाही. अशाच प्रकारची अवस्था ओनेसिमसची होती. लक्षात घ्या, तुम्ही धार्मिकतेचा एक रूप आणू शकता, पण खरं धार्मिकता जी आहे ही येशू पासून येते. You may act like a Christian, you may talk like a Christian, you may even preach like a Christian, you may sing like a believer, you may have behavior like a believer, but remember this. तुम्ही सर्व प्रकारच्या बाह्य गोष्टी करून जेव्हा खरोखर अंतःकरणाच्या गोष्टी येतात, अंतःकरणच जर प्रभूकडे नाहीये, तर तुम्ही खरोखरच आपला वधस्तंभ उचलून येशूचे अनुयायी कधी बनू शकत नाही. ओनेसिमसला सर्व आवडायचं, पण वधस्तंभ उचलायला ओनेसिमसला आवडत नव्हतं. देवाचं वचन म्हणतं मार्क 6:38 मध्ये, जो कोणी माझा शिष्य पाहतो आपला वधस्तंभ घेऊन माझ्या मागे त्याने यावं. ओनेसिमस, you talk like a believer, you act like a believer, you look like a believer, you dress like a believer, but the problem is this, you don't want to carry your cross. आणि म्हणून त्या घरातून त्याच्या मनात द्वंद्व युद्ध चालू होतं. घरात प्रार्थना भरती माझ्या मालकाच्या, मी प्रार्थनेला बसतो, मी टाळ्या वाजवतो, मी गाणे गातो, मी डोळे बंद करतो, मी सर्व करतो, पण मला हे अवघड जात आहे, मला अस्वस्थ होत आहे, कारण की मला जे करायचं आहे ते मला करता येत नाही. म्हणून कदाचित देवाचं वचन म्हणतं एफिस 2 मध्ये की पूर्वी आपण स्वतः इच्छे चालायचो, या जगाच्या अधिपतीकडे वागायचो, आणि त्यासाठी मनाचं आकर्षण, देहाची वासना, डोळ्याची वासना, संस्कृती, या सर्व गोष्टी त्याला बंदिस्त असतील, त्याला मोकळीक मिळत नव्हती. स्वतःची इच्छा पूर्ण करायची, आत्म्याची नाही. आणि म्हणून कदाचित फिलेमोनच्या घरातून ओनेसिमस पळायला आहे. पण लक्षात ठेवा, ज्या देवाने मला पूर्वी योजून ठेवलं होतं की मी जर पुत्र आणि कन्या, मी कन्या होणार आहे, त्या देवाला माहित आहे की तुमचं कुठे, कसं, केव्हा आणि कुणाकडून तारण व्हावं हे देवाने अगोदरच योजलेलं आहे. ओनेसिमस, you may run from Philemon's house, but you cannot run from his house. हालेलुया. तू जरी फिलेमोनच्या घरातून पळालास, पण लक्षात ठेव, तू पळून जाणार कुठे? मी असा तुरुंग रचलेला आहे, त्या तुरुंगात तुला शिक्षाच नाही, पण तुला तारणाची ओळख होणार आहे. हालेलुया. आमेन. म्हणून ओनेसिमस त्या घरात पडण्याचं कारण कदाचित त्याला या जगाच्या गोष्टींची इतकी इच्छा असेल, त्या धार्मिक वातावरणात त्या ते करता येत नव्हतं. अशी बरेच विश्वासधारी आहेत. दे फील की आता मला येशू माहित आहे, मला करता येणार नाही, करता नाही, करायची खूप इच्छा असते. पण लक्षात ठेवा, ज्या वेळेस आपण आपला वधस्तंभ उचलतो, वधस्तंभ उचलणं ही कधीच साधी गोष्ट नव्हती. टू कॅरी युअर ओन क्रॉस वॉज नेव्हर इझी, इज नॉट इझी, अँड टिल जीसस कम विल नेव्हर बी इझी. देयर इज ऑलवेज अ सॅक्रिफाइस. स्वतःला वधस्तंभावर खिळणं ही सर्वात मोठी अवघड गोष्ट आहे. उपास करणं त्याच्या अवघड असेल, पण उपासापेक्षा आपला वधस्तंभ उचलणं हा सर्वात अवघड गोष्ट. आणि ओनेसिमसला ती जमत नव्हती. दुसरी गोष्ट, ओनेसिमस त्या घरातून का पळाला असेल? कलसीकरास पत्र पढा प्लीज. ह्याचा विषय कलसीकरास पत्राचा पहिला अध्याय वचन नंबर 21 आणि 22 वाचतो. And you that were sometime alienated and enemies in your mind by wicked words, yet now hath he reconciled in the body of his flesh through death, to present you holy and unblameable and
in his sight. हालेलुया. आपल्या मनाने व बुद्धीने आपण भ्रष्टाचार झालो होतो, आपले माइंड विकेट झालं होतं. हा. Number 2, why was the reason Onesimus ran from Philemon? Probably his mind was not renewed. His mind was not changed. His heart wasn't transformed. हालेलुया. लक्षात ठेवा, ख्रिस्ती हा धर्म नाही, परंतु जिवंत देवाबरोबर एक संबंध आहे, एक नातं आहे. हालेलुया. जेव्हा तुम्ही ख्रिस्तीपणाला धर्म करता, लक्षात ठेवा, तुम्ही धर्माचरण कराल, पण धार्मिक येशू हा धर्माच्या पलीकडे आहे. हालेलुया. आणि म्हणून फायलीमनच्या घरात एका प्रार्थनेशील वातावरणातून या गुलामाला पळण्याचं कारण का असेल? His lips were singing, his mind was not ready. त्याचे होठ गाणं गात होते, त्याचं मन तयार नव्हतं. प्रेज लॉर्ड. कारण की त्याचं मनाचं नवीकरण ते झालं नव्हतं. आणि नवीकरण करण्यासाठी रोमकरासपत्र 12:1-2 प्रमाणे आपण देवाच्या कोरेबारे आपलं शरीर जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय असा यज्ञ म्हणून समर्पित करा. Christianity always refers to sacrifice. Hallelujah. Amen. Amen. लक्षात ठेवा, जेव्हा आपलं तारण होतं, आपलं युद्ध सुरू झालं. हे युद्ध रक्त मांसाची नाही, अंतराच्या दुरात्म्यांशी आहे. आणि सर्वात मोठा शत्रू सैतान नाही, आपलं शरीर आहे. या शरीराला मदतामध्ये खिळणं सर्वात अवघड गोष्ट आहे. आणि म्हणून ओनेसिमसच्या अवतीभोवती सर्व धार्मिक वातावरण होतं, सर्व ख्रिस्ती लोक होते, पण ओनेसिमसचं मन देवाच्या वचनाने नवीकरण झालं नव्हतं. ओनेसिमसचं शरीर बरीच समाधीत खेळत होतं. आणि कदाचित ओनेसिमस या कारणासाठी ओनेसिमस हा उपयोगी नव्हता, आता लांब पळायला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नंबर 3, why was Onesimus ready to run from Philemon's house? फिलेमोनच्या घरातून त्याचं पळण्याचं कारण काय का शोधतं? रोमकरासपत्र काढूया प्लीज. What must be the reason? Onesimus, you ran from such a godly house. पहिला अध्याय 29, 30 आणि 31. Being filled with all unrighteousness, fornication, wickedness, covetousness, maliciousness, full of envy, murder, debate, deceit, malignity, whisperers, backbiters, haters of God, despiteful, proud, boasters, inventors of evil things, disobedient to parents, without understanding, covenant breakers, without natural affection, implacable, unmerciful, who knowing the judgment of God, that they which commit such things are worthy of death, not only do the same, but have pleasure in them that do them. कदाचित याच्यामध्ये कुठली गोष्ट ओनेसिफस मध्ये असेल, आणि म्हणून अंधार आणि प्रकाश एकत्र चालत नाही, पवित्रता आणि अपवित्रता एका घरात राहू शकत नाही. आणि म्हणून ओनेसिमस कदाचित या ज्या 23 गोष्टी आहेत, या 23 गोष्टीमध्ये एक गोष्ट त्याच्यामध्ये असेल. आणि म्हणून जेव्हा जेव्हा फिलिमोनच्या घरात प्रार्थना करायची, कदाचित ओनेसिमसचं मन असेल, मला जबरदस्ती करून आणलेलं आहे, मला वातावरण आवडत नाही, मला लोक आवडतात, पण लोकांना ख्रिस्त मला आवडत नाही. लक्षात ठेवा, ओनेसिमसचं तारण त्यावेळी झालं नव्हतं, परंतु असे बरेच विश्वासणारे आहेत जे चर्चला येतात एक परंपरा म्हणून, पण त्यांना ख्रिस्त आपल्या आयुष्यात त्यांना हवा नसतो. तुम्ही ख्रिस्ती दिसता, ख्रिस्ती नाव आहे, ख्रिस्ती तुमचे जन्मवर तुमचं स्टॅटस आहे, तुमची कास्ट आहे, पण लक्षात ठेवा, फक्त कागदावरती लिहून ख्रिस्त जन्म घेत नसतो. ख्रिस्ताला वैयक्तिक तारण स्वीकारण्यासाठी मला सर्व समर्पण करावं. आणि म्हणून ओनेसिमस आज काय सांगत आहे? तुमच्या घरात प्रार्थना होती, पण प्रार्थना तुम्हाला वळवत नाही. तुमच्या घरात आराधना होती, आराधनेचा धूप वर जातो, पण तुमचा जो धूप आहे गाण्याचा हा फक्त छतावर राहतो, कारण तुमचं अंतःकरण तुम्ही कधी ख्रिस्ताला दिलंच नाही. ओनेसिमस काय सांगतो? यू मे टॉक लाईक अ ख्रिश्चन, यू मे ऍक्ट लाईक अ ख्रिश्चन, यू मे बिहेव लाईक अ ख्रिश्चन, यू मे सी लाईक अ ख्रिश्चन, यू मे हॅव मॅनर्स लाईक ख्रिश्चन, बट रिमेंबर दिस, Christianity is not just outward, it starts inward. हालेलुया. म्हणून ओनेसिमस त्या घरातून पळून गेलेला आहे.
त्याने त्या घरात काय केलं आपल्याला माहित नाही. आणि मग अशी बरेच विश्वासणारे आज देवाच्या घरातून पळून गेलेले आहेत. ते का पळाले असतील? जे कारण तुम्हाला सांगितले इफिसियन्स पत्रामध्ये, रोमकरास पत्रामध्ये, कलोसियस पत्रामध्ये, त्यांच्या मनाचं नवीन झालं नाही. ते चर्चला येतात बसतात, पण लक्षात ठेवा परमेश्वराचा आत्मा जे आपल्याशी बोलणे करतो, इब्री पत्र म्हणतात आज देवाचा आत्मा बोलेल तर तुमचं अंतःकरण कठीण होऊ देऊ नका. माझ्या बहिणी भावांनो, ओनेसिमस त्या घरातून पळाला, पण पळत 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 त्याला वाटलं मी लांब जाईल फिलिमोन पासून, परंतु तो तुरुंगात सापडला. कदाचित मला माहित नाही तुम्ही चर्च मध्ये येता, धार्मिक गोष्टी करता, पण सैतानाने अशा कुठल्या तुरुंगात तुम्हाला अडकून ठेवलेला आहे आणि त्या तुरुंगातून तुम्हाला सुटका काय आहे हे समजत नाही. पण लक्षात ठेवा, बट गॉड हु इज रिच इन मर्सी, कैन यू से विथ मी, बट गॉड हु इज रिच इन मर्सी, देव जो दया संपन्न आहे, हालेलुया, ही इज अबाउंडिंग इन ग्रेस, ही इज अबाउंडिंग इन फेथफुलनेस. तो इतका विश्वासू आणि प्रामाणिक आहे. त्याने ओनेसिमसला एक गुन्हेगार बघितलं, ओनेसिमसला परमेश्वराने एक सेवेकरी म्हणून बघितलेला आहे. हालेलुया. फिलेमोनला वाटलं असेल माझ्या घरातून पळाला हा गुन्हेगार आहे, हा दोषी आहे, पण लक्षात ठेवा ओनेसिमस सगळा कंडेम करून पळाला असेल. हो मी ते केलेलं आहे, हो माझ्यावर घडलेलं आहे, पण लक्षात ठेवा God does not see you as a prisoner. God see you as the one who sets others free from prison. Hallelujah. परमेश्वर तुम्हाला आज दुपारी दोषी बघत नाही. परमेश्वर आज तुमच्यावरती आरोप लावत नाही. ज्या देवाने तुम्हाला गुलामच्या अगोदर बघितलं होतं, तुरुंगात पाहिलं आहे, त्या देवाने तुमचा अंत पाहिलेला आहे. हालेलुया. ओनेसिमसला कल्पना पण नव्हती, बट ओनली फॉर लव्ह सेक. हालेलुया. केवळ निव्वळ प्रेमासाठी ओनेसिमस परमेश्वराने त्यासाठी तारणाची योजना केलेली आहे. हालेलुया. म्हणून परत जाऊन फिलेमोनच्या पत्रामध्ये, फिलेमोनच्या पत्रात पाहूया आपण. when apostle Paul tells Philemon की आता हा जो गुलाम होता, हा जो कदाचित त्या नजरेमध्ये पडलेला होता, आता हा वचन अक्षराप्रमाणे which in time past was to be unprofitable but now profitable to thee and to me. Hallelujah. Amen. ओनेसिमसच्या आयुष्यात निरुपयोगी आणि उपयोगी या दोन शब्दांमध्ये एक ट्रान्झिशन होतं. त्या ट्रान्झिशन मध्ये परमेश्वराने ओनेसिमसची पकड घेतलेली आहे. हालेलुया. हालेलुया. कदाचित आज तुम्हाला वाटत असेल की देवा मला सगळं वचन पाठ आहे, शास्त्र मुखोक्त झालेलं आहे, पण कदाचित माझ्या नजरेमध्ये मी पडलेलो आहे, माझ्या नजरेमध्ये मी लोकांना पडलेलो आहे आणि मला समजत नाही की आता मी उपयोगी नाही, मी निरुपयोगी आहे, मी टाकाऊ आहे, मला समजत नाही. पण लक्षात ठेवा टाकाऊ आणि टिकाऊ या दोन शब्दांच्या मध्ये जरी वेलांटीचा फरक असेल, पण देवाच्या नजरेमध्ये हा एक टाइम प्रोसेस आहे. त्या टाइम प्रोसेस मध्ये God wants you to repent, renew, restore and refurbish and start renew things in your life. हालेलुया. परमेश्वराला या दोन शब्दांच्या मध्ये एक टाइम ठेवलेला आहे. त्या टाइममध्ये परमेश्वराला तुमची भेट घ्यायची आहे. हालेलुया. हालेलुया. लक्षात ठेवा ओनेसिमसचं कारण फिलेमोनच्या घरात झालं नव्हतं, त्याचं कारण तुरुंगात झालेलं आहे. आणि तसेच आज माझ्या बहिणी भावांनो, तुम्ही लोकांसमोर निरुपयोगी असाल, लोकांसमोर टाकाऊ असाल, लोकांच्या नजरेत पडलेले असाल, लोकांचा इमेज तुमच्याबद्दल वाईट असेल, बट डोंट वरी अबाउट इट. गॉड वॉन्ट्स टू स्टार्ट यू वन मोर टाइम. हालेलुया. अजून एकदा परमेश्वराची इच्छा आहे तुम्ही पुन्हा एकदा एक नवीन सुरुवात करा. Let me tell you like this, everybody is struggling in life. प्रत्येक जण आपल्या आयुष्यात स्ट्रगल करत आहे. Remember this, it is not our standards which has saved us, it is only on the merit of grace we are saved. आपलं तारण निव्वळ कृपेने झालेलं आहे, आपल्या चांगल्या कर्मांनी नाही, आपल्या धार्मिक वागणुकीने नाही. जास्ती प्रार्थना केली, जास्ती उपवास धरले, त्या चांगले शब्द बोलले म्हणून तारण नाही. आपलं तारण आपण पापी असता ख्रिस्त सुवेळी आपल्या पापांसाठी मरण पावलेलं आहे. हालेलुया. आमेन. आणि मग लक्षात घ्या, स्ट्रगल इन लाईफ resembles few things.
ज्या ज्या वेळेस आपल्या आयुष्यात स्ट्रगल असतो तेव्हा लक्षात ठेवा, याचा अर्थ हा नाही की देवाचं माझ्यावरती प्रेम नाही. प्रेम असतं, हा स्ट्रगल काढला असता. Your struggle, your falling down reminds one thing and shouts loud one thing. Every time you fall and every time you stand up reveals that you still have a desire to overcome. Hallelujah. Reveals you still have a desire to live a holy life. You still have a call of God upon your life. That's why every time you fall down, you start getting up again and start confessing and restart again. Hallelujah. Hallelujah. बऱ्याच लोकांना वाटतं की my struggle is my biggest obstacle in my life. And why isn't God removing it? लक्षात ठेवा, जर हा स्ट्रगल काढला असता तुम्ही कधी ती प्रार्थना नसती केली. हा स्ट्रगल काढला असता तुम्हाला क्षणोक्षणी हालेलुया बोलायची गरज नसते. हा स्ट्रगल जर काढला असता तर कदाचित तुम्ही देवाच्या घरात ऑनलाईन बघत पण नसता. हा स्ट्रगल जर काढला असता तुम्ही कधीच 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 शास्त्र नसतं वाचलं, बिकॉज एव्हरीथिंग इज फाईन. परंतु देवाला माहित आहे, इन ऑर्डर ही हॅज केप्ट दिस स्ट्रगल. असं याकोब आज देवाच्या पाय पकडला दूताने, त्याचं नाव सांग, आणि त्यावेळेस याकोब लग्न झाला होता. Every time when Jacob was limping and walking, Jacob was reminded constantly that God is more powerful than me. Hallelujah. 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 Amen. God does not promise you success on the road of Christianity, on the road towards the heaven. He promises you there will be lot of struggles. Every time you fall down, यहोवाचं पत्र म्हणतं, तो आपल्याला पतनापासून राखण्यास आणि आपल्या आयुष्य सानिध्यात निर्दोष असे उलट उभं करण्यास तो समर्थ आहे. Now unto him that is able to keep you from falling and who will present you faultless before the presence of his glory with exceeding joy. You don't have to present yourself. Jesus will present yourself towards God. Hallelujah. He is able to keep you from falling. तो समर्थ आहे तुम्हाला पतण्यापासून राखण्यासाठी. याचा अर्थ हा नाही पापच करत राहावं, परंतु पापातून बाहेर निघून, आणि जर हा स्ट्रगल आहे, God is faithful. He will help you as he helped Onesimus. Hallelujah. ओनिसिमसच्या पाला असेल, तुरुंगात अडकला असेल, त्याच्या मनात आपल्या मालकाबद्दल इतका राग असेल, इतका द्वेष असेल, इतके हेताय असेल, इतका गलिच्छपणा असेल, पण लक्षात ठेवा, हा सर्व गलिच्छपणा, हा सर्व द्वेष, ही सर्व हेताई त्या तुरुंगामध्ये जेव्हा येशूला स्वीकारलं, त्या तुरुंगामध्ये दुर्गंध नाही, एक तारणाचा सुगंध त्या तुरुंगातून बाहेर येतो. तुरुंगातून आक्रोश नाही, तुरुंगातून स्तुती आराधना बाहेर येते. तुरुंगातून हेताई नाही, बदल्याची भावना नाही. आता मी ज्या मालकाच्या घरातून निघालो आहे, त्या मालकाच्या घरात मी गुलाम नाही, त्याचा मित्र म्हणून प्रवेश करणार आहे. हालेलुया. Hallelujah. Restoration only comes from God, and this afternoon God wants to restore you one more time only for love's sake. Hallelujah. There are different definitions of love, पण देवाची प्रीती इतकी मान आहे. ज्या तुरुंगात लोक बदलाची भावना घेतात, ज्या तुरुंगात लोक टाईम बसतात, मी कधी बाहेर निघतो, कधी सूड घेतो, ज्या तुरुंगात लोक आत्महत्या करतात, तिथे जन्मठेप लागलेली आहे, ज्या तुरुंगामध्ये किंचाळ्या येतात, ज्या तुरुंगात दाखखाना असतं आणि आजारपण असतं, दुर्गंधी असती, त्या तुरुंगातून वास असतो, त्या तुरुंगातून एक प्रार्थनेचा स्वर स्वर्गातून वर आणि वर जात आहे. आणि ओनेसिमसला कल्पना पण होती की माझी मुलाखत तुरुंगामध्ये सर्वात मोठ्या इव्हँजलिस्टशी, अपोस्टल पौलशी, प्रेषित पौलाशी माझी मुलाखत होणार आहे. हालेलुया. Though Apostle Paul is not alive today, but the greater Apostle Paul is Jesus Christ. He wants to meet you in that prison cell where the enemy has bound you, and he wants to set you free. Hallelujah. ज्या मानसिक तुरुंगामध्ये सैतानाने बांधलेला आहे, आज येशू ते गट घासण्यासाठी त्या तुरुंगामध्ये तुमची भेट येणार आहे. ज्या वासनेमध्ये, ज्या अडिक्शन्स मध्ये तुम्ही अडकलेला आहात, ते तोडण्यासाठी आणि तुम्हाला त्यातून विजय करण्यासाठी येशू त्या तुरुंगाच्या भिंतीतून, त्याला टाळ्याची गरज नाही, तो बिना चावीचा भिंतीच्या आरपार प्रवेश करू शकतो आणि त्या तुरुंगामध्ये तुमचं जीवन बदलायला येशू आलेला आहे. हालेलुया. ओनेसिमस दिवस मला असेल, येशू ख्रिस्त मिनिटं मोजतो. अजून किती पळशील, अजून किती पळशील, अजून किती पळशील. ओनेसिमस वाट बघतो, माझा टाइम कधी संपेल, कधी फायली मला धरतो मी आणि कधी बोलतो, कंप्लेंट करायची काय गरज होती, मी स्वतः पाहिला असतो आणि तुम्हाला बरं भेटलो असतो. पण लक्षात ठेवा,
Who knows when, where, how, why, what, how God will change you and you can be a miracle for others. Hallelujah. Hallelujah. पहिली म्हणून असेल, माझ्या घरातून हा पळाला, हरकत नाही, हा असाच होता. लक्षात ठेवा, संत पाऊल म्हणतात त्याला वर्स 12 मध्ये, whom I have sent again, that thou therefore receive him, that is mine own bowels, whom I have sent again. हालेलुया. कदाचित तुम्ही सेवेकरी असाल, निराश असाल, पापात पडलेले असाल, but God wants you to send again to the same people where they cast you out from. हालेलुया. त्याच लोकांमध्ये देवाला तुम्हाला परत पाठवायचं आहे, एक धब्बा म्हणून नाही, एक साक्ष म्हणून. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि पूर्वी हा ओनेसिमस कुणाच्या हृदयात तुकडा नव्हता, परंतु अपोस्टल पौल पिपा म्हणतात हा माझ्या हृदयाचा एक तुकडा आहे. प्रेज द लॉर्ड. इन द सेम मॅनर गॉड इज कॉलिंग यू एज अ पीस ऑफ हिज हार्ट. प्रेज द लॉर्ड. आजच्या जगात प्रेम काय, प्रेम शब्द कोण बोलत नाही, बरं की नाही? खरं प्रेम लोक भरपूर गाणी गातील लग्नाच्या अगोदर, लग्नानंतर हा हेच गाणं रडगाणं सुरू होतं. आणि पाहतो की ही जी हेटाई वरून प्रेमाची गाणे हे तुरुंगात सुरू आहे. की ओनेसिमसला वाटलं असेल मला परत फिल्मीकडे पाठवू नका, तुम्हाला नावं ठेवेल, तुम्हाला हाकलून देईल, पण संत पाऊल म्हणतात तू आता तसा नाहीस, तू निरुपयोगी होतास, आता उपयोगी झाला आहेस. हालेलुया. ज्या मालकाच्या घरातून पळालास, लक्षात ठेवा, जिस घर से तू भाग गया है उसी घर में तुझे वापस जाना है. ज्या चर्च मधून तू पळाला आहेस त्या चर्च मध्ये तुला येशू परत तिथेच घेऊन जाणार. आमेन. यू मे ट्राय टू रन डिफरंट चर्चेस. मला इथे अपमान झालेला आहे, तुम्ही इकडे जा तिकडे जा, पण देवाची कल्पना किती भारी आहे. ओनेसिमसला फायलीमनच्याच घरामध्ये परत पाठवलं. का म्हणून की ज्या घरातून तू द्वेषाने पळालास, पहिले घरची प्रीती प्रस्थापित कर, नंतर लोकांना प्रेमाचा संदेश. हालेलुया. फर्स्ट रेकन्साइल विथ युअर ब्रदर. आपल्या भावाशी समेट कर, मग तू लोकांना सगळा संदेश दे. प्रेज गॉड. आपल्या भावाशी तू प्रेमाने वाग पहिले, मग लोकांना सांग देव प्रीती आहे. हालेलुया. ओनेसिमस मध्ये काय म्हटलं बघा प्लीज, वर्स 16. नॉट नाउ ॲज अ सर्वंट but above a servant, a brother beloved specially to me, but how much more unto thee, both in the flesh and in the word. Hallelujah. पहिले पाहिलं ओनेसिमस तू तुकडा आहेस, आणि संत पाऊल म्हणतात तू त्या घरात नोकर म्हणून जायचं नाही. above a servant. what is above a servant? तू फायलीमनचा भाऊ म्हणून त्या घरात प्रवेश कर. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तसंच आम्हाला येशूने, पूर्वी आम्ही गुलाम बनवत होतो, परंतु देवाने आम्हाला येशूच्या वधस्तंभाच्या अर्पणाद्वारे आम्हाला त्याची पुत्र आणि कन्या म्हणण्याचा अधिकार दिला आहे. गॉड डज नॉट कॉल यू ब्रदर अँड सिस्टर, गॉड कॉल्स यू सन्स अँड डॉटर्स. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून आम्हाला सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन येशू ख्रिस्ताबरोबर आम्हाला स्वर्गीय स्थानामध्ये येशूच्या उजव्या तळावर पिताने आम्हाला बसवलेला आहे. सारे स्वर्ग के आशीष देकर हमें पिता ने यीशु मसीह के द्वारा हमारा समेट किया है. अब हम यीशु के सामने एक गुलाम बनकर नहीं, उसके बेटे बेटी बनकर उसके सामने जा सकते हैं. यू आर अबव अ सर्वेंट. से आई एम अबव अ सर्वेंट. नाउ आई एम अबव अ सर्वेंट. एका तू नोकराच्या वरती आहेस, आता तू फिलिमोनचा भाऊ म्हणून त्या घरात प्रवेश कर. हालेलुया. दिस इज व्हॉट द लव्ह ऑफ गॉड डज. आमेन. लास्ट बट नॉट द लीस्ट, देवाचं वचन थांबता बघा प्लीज. 17, 18, 19. इफ दाउ काउंट मी therefore a partner, receive him as myself. Hallelujah. Number 1, he is my heart's desire. Number 2, accept him as a brother. Number 3, if I am your friend, Onesimus also is your friend. आणि बघा वचन नंबर 18. If he had wronged thee or owed thee aught, put that on mine own account. Hallelujah. जर त्याने काय चूक केली असेल, तर पैसे तुम्ही घेतले असतील, ते सर्व माझ्या हिशेबी लिहून ठेव. आमेन, आमेन. तसंच येशूने आमच्या सर्व पापांचा हिशेब स्वतःवर घेऊन
आम्हाला मोकळं करून परत ज्या घरातून तुम्हाला बाहेर काढलं होतं, त्या घरात पाहून आला होता, त्या घरात तू परत जा. Praise the Lord. I don't know whom I'm speaking to this afternoon and how God is speaking to you. मला माहित नाही मी कुणाशी बोलत आहे, परंतु परमेश्वर तुमच्याशी कसा बोलत आहे. You may be a divorced person, I don't know. परंतु आज तुमच्या अंतःकरणात तुमच्या पतीच्या परी इतकी राग असेल, द्वेष असेल, हेटाई असेल, कदाचित तुमच्या बरोबर धोका झाला असेल. परंतु जर तुम्ही त्या दुष्टाईच्या, हेटाईच्या, द्वेषाच्या तुरुंगात सैतान तुम्हाला बदल्याची भावना बांधलेला असेल, आज प्रभूला म्हणा की प्रभू येशू या तुरुंगातून काय चांगलं निघू शकतं का? निश्चित ज्याच्याशी तुम्ही इतकी हेटाई करता, आज त्याला येशूच्या नजरेने पहा. येशू तुम्हाला परत जोडण्यासाठी त्या घरात आलेला आहे. हालेलुया, हालेलुया. और यू मे बी अ हस्बंड. तुमच्या पत्नीबद्दल इतक्या तुमच्या मनात हेटाई असेल, द्वेष असेल, तुमच्या बरोबर धोका झाला असेल, की तुम्हाला फसवलं गेलं असेल, पण लक्षात ठेवा, ज्या देवाने तुम्हाला जोडलेलं आहे त्या देवाला सर्व प्रकारची फसवणूक व्हायच्या अगोदरच देवाला माहिती. God is a just God. He will never allow his righteous to be forsaken. आणि परमेश्वर आज त्या तुरुंगातून येऊन तुम्हाला तोडण्यासाठी नाही, परत जोडण्यासाठी. ओनेसिमस प्रमाणे तुम्ही आता नोकराच्या वर आहात. You are above a servant. Go as a brother. Go as a friend. Go as my heart's desire. Praise the Lord. God is in the business of restoration. Amen. God wants to restore you. Or you may be a son and daughter. आपल्या आई वडिलांबद्दल इतका तुमच्या मनात राग असेल, द्वेष असेल, तुमच्या हेटाई असेल, पण तोच परमेश्वर म्हणतो, जर तुला माझा अनुयायी व्हायचा आहे तर सुरुवातीला तुला आपल्या घरात जाऊन आपल्या आई वडिलांशी समेट करून आपला वधस्तंभ उचल आणि माझ्या मागे. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून ओनेसिमस, तू जगासाठी निरुपयोग होतास, पण तारणानंतर आता तू उपयोगी झालेला आहे. यू आर युजफुल इन गॉड्स आईज. यू मे बी युजलेस इन पीपल्स आईज. यू मे बी रियली टास्कलेस और वर्थलेस in your husband's or wife's eyes, or you may be as nothing to the people who are in your office or your workplace. But let me remind you, as long as you carry the presence of God in you, you may be worthless for people, but your body is still the temple of the Holy Ghost. Hallelujah. Your purchased possession of Jesus Christ. येशू ख्रिस्ताने तुम्हाला रक्ताची किंमत भरून तुम्हा प्रत्येकाला आणि मला विकत घेतलेलं आहे. क्या तुम नहीं जानते कि तुम्हारा शरीर पवित्र आत्मा का मंदिर है? तू मेरा पुत्र है, मेरी दृष्टि में तू अनमोल है. हालेलुया. You are precious in God's eyes. Can you say me? I'm precious in God's eyes. Hallelujah, hallelujah. And this afternoon only for love's sake. केवळ प्रेमासाठी आज येशू तुमच्या घरात आलेला आहे. केवळ प्रेमासाठी त्या बिना परिस्थितीमध्ये येशूला इन्व्हाइट करा. येशू आज यू लुक डाउन ऑन मी मर्सी. आणि मला Can you say that with me? Lord, only for love's sake, let this person who is worthless, who is useless in these people's eyes, make me useful in that holy kingdom. Hallelujah, hallelujah. माझ्या बहिणो भावांनो, God is not looking for talented people. God is not looking for eloquent people or excellent leadership. God is looking for all the wasteful people so he can be useful in God's eyes. Amen. आज परमेश्वर कमजोर लोकांना स्ट्रॉंग करून, दुर्बल लोकांना अनुग्रह करून आज येशू त्यांचा वापर करण्यासाठी आलेला आहे. Praise the Lord. Praise the Lord. There may be lots of talented people, more eloquent, more efficient than anybody in this world. But remember, you are unique in God's eyes. तुम्ही देवाच्या नजरेमध्ये एकदम अलौकिक आहात. You are chosen by God to transform nations. Why are you so angry? इतका राग तुमच्या मनात का आहे? इतकी हेटाई, इतका द्वेष तुमच्या मनात का आहे की इतकं तुम्ही निस्वार्थी का बनले आहात? आज ओनेसिमस सारखं काय तुम्ही असाल आणि प्रभू मी धावलो सगळीकडे, मी शोधलं सगळीकडे, पण येशू तुम्हाला तुरुंगात सापडशील
मला आयुष्यात कधी कल्पना नाही. हालेलुया. जस्ट क्लोज युअर आईज अँड लिफ्ट युअर हँड्स अँड थँक गॉड की प्रभू तुम्हाला अंधारातून बाहेर काढून मला प्रकाशात आणलेलं आहे, मला प्रकाशाची प्रजा केला आहे. And just thank you, Lord, prepare me to be a sanctuary for you. प्रभु तू मुझको बना अपना पवित्र स्थान. प्रभु मी जसा आहे तसा आलेलो आहे बाप्पा. माझे शब्द कसे आहेत, माझे विचार कसे आहेत, माझं लिहिणं कसं आहे, माझं वागणं कसं आहे, माझं बघणं कसं आहे, माझं आलं कसं आहे, हे तुम्हाला सगळं माहिती. आणि तिथं आज मी जसा आहे तसा येतो बाप्पा. मी माझ्या येण्याकडे बाप्पा कुठे ढोंग नसावं, कुठं रूप नसावं बाप्पा. But I want to be genuine and truthful to you. Thou art welcome in this place. Holy Spirit, thou art welcome in this place. Omnipotent Father of all mercy and grace, please welcome in this place. Tell him, please, thou art welcome in this place. Yeshu
तुम्ही निरुपयोगी होता. I don't know इथे ऑफिस कंडिशन ज्या ऑफिस मधून बाहेर काढलं, आज प्रभू सांगत आहे, don't go as an enemy, go as my servant, go as my friend, go as my brother. Hallelujah, hallelujah, hallelujah. प्रभूला समर्पित करा. मला प्रभू माझं अंतःकरण बदल बाप्पा, माझं कठीण मन बदल बाप्पा. आज माझं पाषाण हृदय काढून मला मांसमय हृदय दे, मला क्षमेचं अंतःकरण दे बाप्पा. हालेलुया. पाएगा तू जीत कर इस दुनिया को, क्या लाभ होगा होकर आत्मा को, क्या पाएगा तू जीत कर इस दुनिया को, क्या लाभ होगा होकर आत्मा को. तू आजा यीशु के पास, तुझे यीशु बुला रहा. तू आजा यीशु के पास, तुझे यीशु बुला रहा. फिर आगे क्या बोले साथी में, यीशु बुला रहा, यीशु बुला रहा. तेरा नाम मैं ले लेकर, तुझे यीशु बुला रहा, यीशु बुला रहा, यीशु बुला रहा. तेरा नाम मैं ले लेकर, तुझे यीशु बुला रहा, तेरा नाम मैं ले लेकर, तुझे यीशु बुला रहा. क्यों ना हाथों को उठाएंगे. अगर आपकी इच्छा है आज दोपहर को कि प्रभु यीशु मसीह आज मैं सब कुछ नए सिरे से वापस शुरू करना चाहता हूँ. Lord, I don't want to live in that anger. उस बदनामी मुझे नहीं जीना है, उस दोषी पर मुझे नहीं जीना है. आज पिता मुझे नया आकार दीजिए, मुझे पुनर्स्थापित कीजिए. Lord, I want to start a new life with you, Jesus. Come on, lift your hands and tell him, Holy Spirit fill me. पवित्र आत्मा मुझे भर दे. अगर आपकी इच्छा है कि आज दोपहर को कि प्रभु यीशु मसीह ओनेसिमस की तरह आपको भी उपयोगी बनाए. जिस घर में जाने के लिए ओनेसिमस के मन में शायद गलतफहमी है, फिलेमोन के बारे में द्वेष है या चोरी कर भाग गया है, आज यीशु मसीह उसे कहते, ओनेसिमस मैं किसी और में घर के लिए नहीं भेजूंगा. जिस घर से तू बाहर निकला है वहीं पे तुझे जाना है. God wants to restore you in that same place, in a new manner, in a new fashion, in a new level. Not as a third-rated servant, but as a first-class officer. God wants to take you. Father, in Jesus' name, अगर आपकी इच्छा है ये प्रार्थना मेरे पीछे कीजिए. मेरे प्यारे यीशु मसीह, आज मैं जैसा भी हूं तेरे सामने आता हूं. यीशु मसीह, आज मेरे सारे गुनाह मैं तेरे सामने कबूल करता हूं. आज मैं कुछ छुपाना नहीं चाहता. यीशु मसीह मेरे दिल में आए. आज मैं मेरे पापों को कबूल करता हूं. आपने जो भी किया इसको कबूल कीजिए. यीशु मसीह, आज मैं जैसा भी आपके सामने आता हूं और आज मैं मेरा जीवन, मेरा प्राण
हृदय, आत्मा, बर्तन, मन और शरीर तुम्हें समर्पित करता। यीशु मसीह, आज के दिन के लिए धन्यवाद देता हूं कि आप मुझे पुनर्स्थापित कर रहे हैं। मेरे प्यारे यीशु मसीह, आपका लहू मेरे सारे पापों से शुद्ध करता है। जैसे आप उजाले में हैं, वैसे आपके उजाले चलने की भी सहायता कीजिए, ताकि आपके वचन के अनुसार जैसा वो प्रकाश में है, उजाले में है, वैसे हम भी उजाले में चलें, ताकि हमारी सहभागिता एक दूसरे से हो जाए। और यीशु मसीह, पिता का पुत्र, उसका लहू हमें सारे पापों से शुद्ध करता है। यीशु मसीह, आज मेरे परिवार में आ जाओ, मेरे काम में आ जाओ, मेरे घर में आ जाओ, मेरे दिल में आ जाओ। आज मेरी सारी बुरी अवस्था को बदल कर आप मुझे उत्तम स्थान ले जाओ, जहां पर यीशु मसीह, यदि आपका परिवार टूटा हुआ है तो ये कहिए, यीशु मसीह, आज मेरे परिवार को तेरे बलवंत हाथ में समर्पित है। हमारे बल से हम हार गए, आज सिर्फ पवित्र आत्मा के द्वारा ही हम विजय प्राप्त कर सकते हैं। अगर आप घर से बाहर निकले हैं तो दिल से, यीशु मसीह, मेरे दिल से मेरे घर वालों के लिए जो गलत फहमी है, द्वेष को निकाल दे और मेरे दिल को प्यार से भर दे। आज विश्व में क्षमा का दिल दे और मैं, मेरा भविष्य, मेरा वर्तमान, मेरा भूतकाल तेरे हाथ में समर्पित है। मैं दिल में विश्वास करता हूं कि पिता ने यीशु मसीह को मुर्दों से जीता है और मैं उसे कबूल करता हूं, यीशु ही प्रभु है। सारा आदर, सारी महिमा, सारा गौरव, सारी प्रशंसा, सारी स्तुति तुम्हें और पिता तुम्हें देते हैं। तू ही योग्य है। You're worthy, पिता। You're worthy, Jesus. You're worthy to open the scrolls of seals. The Lion of the tribe of Judah, the Root of David, thou hast prevailed. Thou hast prevailed to open the scroll and seven seals. आज सभी को सहायता कीजिए अपनी सूली को उठाकर तुम्हारे पीछे आने की, इस सक्रिय मार्ग पर चलने के लिए हमें अनुग्रह दीजिए, दया दीजिए, शांति दीजिए। आज हर एक परिवार में दुर्गंधि नहीं, परंतु आज सुगंध आने देगा। समेट का, यूनिटी का सुगंध हर एक घर में आने देगा। आज पिता स्वर्ग के फाटकों को खोलकर उनके घर में आशीष देगा। इस लॉकडाउन के समय में उनको भरपूर आनंद देगा। हर एक के दिल में एक दूसरे के लिए प्रेम, यीशु का प्रेम, only your love fill their hearts. Father, I pray in the name of Jesus, restore every broken homes, broken marriages, broken family members. And Father, we pray for your light to shine through us. As your word, let your light so shine. Let your light so shine among men, that they may see your good works and glorify Father's name. हम सारा आदर पिता, सारी महिमा आपको दे, सारे स्ट्रॉन्ग वर्ड्स मनों की घड़ों को यीशु के नाम से हम पापा we pull them down in Jesus name. Speak life, never disturb my life. यीशु के नाम से मांगते पिता, स्मरण ग्रहण करो। आमीन। हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर येवो, तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज तो आणि जसे आम्ही आमच्याकडून सोडले आहे तशीच तू आमच्या आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे। आमेन। आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याचा गोड सहवास आम्हा सर्वांबरोबर आता आणि सर्व काळ असो।